सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स येतील. आणि चांद मातला या स्टोरीचा अंतिम भाग 191 आपणासमोर सादर करते. मग आता गावात इनामदार वाड्यात राहणारा मुलगा अजित नसून तो शशी इनामदार आहे. सिद्ध करण्याचा पाटलाच्या मुलानं खूप प्रयत्न केला. तो सगळ्यांना सांगायचा, अगदी पोलिसांना सुद्धा त्यानं बोलवून आणलं, पण त्याला अपयश आलं. आणि कधी ना कधी मी त्याला पकडून देणार असं म्हणून पाटलाचा मुलगा त्याच्या वाड्यावर नाच गाण्यात रंगून गेला. आणि शशी त्याचा हिशोब पूर्ण करण्यासाठी त्याच्या वाड्यावर गेला आणि म्हणाला, तुला प्रश्न पडला आहे ना की मी कोण आहे? तर चल मी सांगतो तुला की मी तोच आहे, शशिकांत चंद्रकांत इनामदार. इनामदाराचं रक्त माझ्या अंगात आहे आणि मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. आणि तू काय माझ्याशी पंगा घेशील? चल मी आलो तुझ्याशी पंगा घ्यायला. आता बोल, काय करशील? काय उपटशील ते उपट, असं म्हणून शशीनं त्याच्यावर पिस्तूल रोखलं आणि डोळे वटारले. आणि पाटलाचा पोरगा शशीचा तो रुद्र अवतार पाहून घाबरला आणि त्याच्यासोबत असलेली बाईसुद्धा घाबरली आणि हात जोडून म्हणाली, मला जाऊ द्या, माझ्या घरी माझी पोरं वाट बघतात, मालक मला जाऊ द्या. शशीनं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, तुझ्या घरी तुझी पोरं वाट बघतात तर तुझी वाट इकडे कुठे चुकली? आणि काय नाव म्हणालीस तुझं? आणि ती घाबरत घाबरत म्हणाली, मैना. आणि हे नाव ऐकलं तसं शशीच्या डोक्यात मुंग्या गेल्या आणि त्याला आठवलं की हीच ती बाई जिनं चंद्रकांतवर घाणेरडा आळ घेतला होता. ती स्वतः जाऊन त्याच्या खोलीत झोपली होती आणि स्वतःच स्वतःचे कपडे फाडून घेतले होते आणि चंद्रकांतवर सगळा आरोप व्हायला तीच जबाबदार होती. आणि शशी म्हणाला, अरे वा, नक्की कोणाचं नशीब चांगलं आहे म्हणायचं, तुम्हा दोघांचं की माझं? म्हणजे बघा ना, मला बाकी शिल्लक ठेवायला काहीच आवडत नाही. मी जिथला हिशोब तिथेच क्लिअर करत असतो आणि आता मला माझ्या बाबांचा हिशोब क्लिअर करायची संधी मिळाली. आणि तुला आठवतं का काही? बोल, असं म्हणून शशीनं मैनाकडे रागात बघितलं आणि मैना घाबरली आणि घाम पुसत म्हणाली, कशाबद्दल बोलताय तुम्ही? शशी म्हणाला, खरंच आठवत नाही का? बरं चल, मी तुझी मदत करतो. इनामदार वाडा, चंद्रकांत इनामदार, त्यांची खोली, असं म्हणून शशी म्हणाला, आता तरी आठवलं ना? नक्कीच आठवलं असेल. मग आता पुढचं जे काही घडलंय ते तू मला सांग, नाहीतर, असं म्हणून शशीनं तिच्यावर पिस्तूल रोखलं आणि तिच्या हृदयाचा नेम धरला. तशी मैना खूप घाबरली आणि जमिनीवर पडून शशीच्या हातापाया पडायला लागली आणि म्हणाली, माझं चुकलं. त्यावेळी मी मानसिंग पाटलांच्या बोलण्यात आले होते आणि मी तरी काय करू? चंद्रकांत मालकासारख्या देव माणसावर तो आळ घेताना मला सुद्धा लय वाईट वाटलं होतं, पण माझ्या पोरांना मारीन असं पाटील म्हणाला आणि मी नाईलाजानं तयार झाली त्या देव माणसावर घाणेरडा आरोप करायला. आणि शशीनं पाटलाच्या पोराकडे बघितलं आणि म्हणाला, बघ आणि नीट ऐक, तुझा बाप काय लायकीचा होता ते नीट ऐक. तो तर वर तोंड करून गेला, पण हा जिवंत पुरावा पाठीमागं आहे. आणि मग तुझ्या बापानं माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि तरीही तुला म्हणायचं आहे का की मी त्याला सोडायचं नाही, सोडायचं होतं? आणि तू तरी काय लायकीच आहेस? जी बाई तुझा बाप वापरत होता ती तू सुद्धा वापरतोस आणि तुझ्यातर्फे हिस्ट्री रिपीट होते, तर मग आता इथं ती ही हिस्ट्री रिपीट होणार. आणि पाटलाचा मुलगा काहीच न कळून म्हणाला, म्हणजे आता काय करशील तू? माझा जीव घेशील का? शशी म्हणाला, जीव नाही घेणार. तुझा जीव घेण्यापेक्षा सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे माझ्याकडे. तुझ्या बापाने माझ्या बापासोबत जे केलं त्याचा बदला मी घेतला आणि मी तुझ्या बापासोबत जे केलं त्याचा बदला माझ्यासोबत घ्यायचा होता ना तुला. मग आता तीच संधी तुला देण्यासाठी मी इथं आलोय. असं म्हणून शशीनं एक रिकामी बाटली समोर ठेवली आणि ती गोल गोल फिरवली आणि म्हणाला, या गेमला काय म्हणतात माहीत आहे का? डू ऑर डाय, करा किंवा मरा. किंवा
मारा असं म्हणतात या गेमला. आणि आता ही बाटली फिरवण्यानंतर या बाटलीचं तोंड ज्याच्याकडे येईल त्याच्या हातात पिस्तूल जाईल आणि बघू आज कोणाचं नशीब चांगलं आहे. असं म्हणून शशीनं बाटली गरा 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 फिरवली आणि आता नेमकं बाटलीचं तोंड आलं पाटलाच्या पोराकडे आणि पाटलाच्या पोरानं पिस्तूल हातात घेतला आणि शशीवर रोखला आणि म्हणाला, आता तुला जिवंत ठेवणार नाही. आणि शशी हसून म्हणाला, किती घाई रे तुला, अति घाई संकटातनेही तुला माहीत आहे ना. अरे पण पिस्तूल भरलेले आहे की रिकामी हे तरी बघ. तसा पाटलाचा मुलगा बावचळला. त्यानं पटकन पिस्तूल खाली ठेवली आणि स्वतःच्या कपाटातली पिस्तूल घ्यायला गेला. इतक्यात शशीनं त्याची पिस्तूल उचलली आणि पाटलाच्या पोरावर रोखली आणि म्हणाला, हँड्सअप, डोंट मूव्ह. आणि पाटलाचा मुलगा हसून म्हणाला, पण हे पिस्तूल रिकामे आहे ना. आता तूच म्हणालास म्हणजे तो माझं काहीच वाकडं करू शकत नाही. आणि शशी हसला आणि म्हणाला, राजकारणात आणि या मृत्यूच्या खेळामध्ये भूल दिल्याशिवाय शस्त्रक्रिया करता येत नाही. हे तू ऐकलं नाहीस का रे. आणि बघायचंय यात गोळी आहे का असं म्हणून एक गोळी झाडली आणि भिंतीवर लटकवलेला पाटलाचा फोटोच खाली पडला आणि तो फोटो पडून फुटला. तसा पाटलाचा पोरगा घाबरला आणि शशी हसून म्हणाला, शशीची चाल समजायला 7 जन्म घ्यावं लागतील आणि जो समजतो त्याला वंदन आणि जो समजत नाही त्याचं अभिनंदन. असं म्हणून शशी खूप हसत होता, अगदी वेड्यासारखा हसत होता आणि त्याचं ते भयानक अक्राळ विक्राळ रूप पाहून मैना आणि पाटलाचा पोरगा घाबरले. आणि पाटलाचा पोरगा म्हणाला, तुला काय पाहिजे. आणि शशी न हसता त्याच्यावर पिस्तूल रोखलं आणि म्हणाला, बदला. मला पाहिजे बदला, जसाच्या तसा. माझी दुश्मनी फक्त तुझ्या बापासोबत होती, मी त्याला संपवलं आणि मी सगळं विसरलो, पण तू तुझ्या बापाची दुश्मनी माझ्यासोबत काढायला लागलास. याचा अर्थ तुला आता दुश्मनी 2 घरात करायची आहे, 2 खानदानात करायची आहे. मग आता होऊन जाऊ दे, पाटील वर्सेस इनामदार. आणि आता तुझ्या बापानं माझ्या बापासोबत जे केलं ते मी तुझ्यासोबत करणार. आणि हे ऐकलं आणि पाटलाचा मुलगा घाबरला. आणि शशीनं मैनाकडं बघितलं आणि म्हणाला, काय गये भवाने, जास्त वर्ष नाही झाली त्या घटनेला, काहीच वर्ष झाले आहेत. सगळं तुला जसंच्या तसं आठवत असेल ना. त्या रात्री इनामदार वाड्यात जाऊन तू काय काय फाडलंस, कशी ओरडलीच माझ्या वडिलांनी तुझ्यावर अत्याचार केला म्हणून. मग आतासुद्धा इथं जसंच्या तसं ओरडायचं, तसेच कपडे फाडायचे आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगायचं की यानं तुला जबरदस्ती आणली आणि तुझ्यावर अत्याचार केला, तेही रात्रभर. आणि आता मैना घाबरली, पाटलाचं पोरगंसुद्धा घाबरलं. आणि शशीनं दुसरी सिगारेट पेटवली आणि पुन्हा खुर्चीत रुबाबात बसला, पायावर पाय टाकून. आणि सिगारेटचा एक कश मारत म्हणाला, स्टार्ट, नाहीतर अख्खी पिस्तूल खाली करून तुझ्या डोक्यात. तू बाई आहेस म्हणून मी तुझ्यावर दया नाही करणार. ज्या आपल्या नारीवर अत्याचार होतो त्यांचं मी रक्षण करतोच, कारण माझी आई म्हणायची, जो मुलींचं रक्षण करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो. पण तुझ्यासारख्या बायांमुळे लोकांचं आयुष्य नरक बनतं आणि तुझ्यामुळे माझ्या बाबांचं आयुष्य नरक बनलं आणि आयुष्यभर त्यांनी जगलेल्या स्वच्छ चारित्र्यावर शिंतोडे उडवले. चल पटकन कपडे फाड, असं म्हणून शशीनं तिला दम दिला. आणि आता मैनानं घाबरून तिचा ब्लाऊज फाडला, तिची साडी फाडली, नखाचे ओरखडेसुद्धा करून घेतले आणि म्हणाली, आता काय करायचं पुढं. तसा पाटलाचा पोरगा घाबरला आणि आपल्या बापानं चंद्रकांतसोबत असंच केलं असेल असं त्याला वाटलं. आणि शशी म्हणाला, आता बाहेर जाऊन बोंबा ठोकायच्या आणि तेव्हा जसं म्हणत होतीस तसं सगळं म्हणायचं की यानं तुला जबरदस्ती इथे पकडून आणली, तुझ्याबरोबर बलात्कार केला, तुला डांबून ठेवलं. माझे बाबा निष्कलंक होते आणि निष्कलंक आहेत. आमचं इनामदार घराणं कायम स्त्रियांचा आदर करतं, त्यांच्या आबरूचं रक्षण करतं.
हे आत्ता तू बाहेर जाऊन सांग. चल जा, असं म्हणून शशीनं तिला बाहेर पाठवली. तसा पाटलाचा पोरगा म्हणाला, मैना बाहेर जाऊ नको. मैना ऐक, माझी अब्रू जाईल. आणि शशी पाटलाच्या पोराला म्हणाला, हलू नको. आणि तू तुझी काळजी करू नकोस. तुझ्यासाठी गाढव आणि काळा रंग तयार आहे. आणि आता तुझी सुद्धा धिंड निघणार आणि हिस्ट्री रिपीट होणार. असं म्हणून शशी निवांत सिगारेट पीत बसला. आणि हे ऐकून पाटलाचा मुलगा घाबरला. आता मैना वाड्याच्या बाहेर आली. मोठ्याने बोंबलायला लागली, पाटलाच्या पोरानं माझ्यावर अत्याचार केला. रात्रभर मला इथे आणली. त्याच्या बापानं सुद्धा माझ्यासोबत असंच केलं. चंद्रकांत सारख्या चांगल्या माणसाला डाग लावायला सांगितला. त्यावेळी मी चुकले होते. मी खोटं बोलले. चंद्रकांत चांगला माणूस होता. मी त्याच्यावर आरोप करत होते तरीसुद्धा तो मला ताई ताई म्हणून हाक मारत होता. असं सगळं मैना त्याच लोकांपुढे सांगत होती, जे लोक त्यावेळी सुद्धा होते. आणि आत्ता गावकऱ्यांना कळलं की चंद्रकांतनं कधी असं केलंच नव्हतं. आणि इनामदारांचं रक्त खरंच चांगलं आहे. नाहीतर लोक खूप उलटसुलट चर्चा करायची. आणि त्या चर्चा सहन न होऊनच चंद्रकांतला अर्धांगवायूचा झटका आला होता. आणि त्यावेळी सुद्धा तो असंच सांगत होता की मी काहीच नाही केलं. पण मैनाची अवस्था बघून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. आणि या खोटारड्या बाईवर आपण त्यावेळी विश्वास ठेवला आणि उगीच चंद्रकांतसारख्या देव माणसाला बोललो. त्याच्यावर आळ घेतला, त्याच्यावर चिखलफेक केली. आणि कुठे ना कुठे त्याच्या मृत्यूला आपणही जबाबदार आहोत असं गावकऱ्यांना वाटायला लागलं. आणि गावकरी खजील झाले. पण गावातल्या बायका मात्र चिडल्या आणि म्हणाल्या, चंद्रकांत मालक गेलं, त्याची माफी जर मागू नाही शकत, पण या अवदसेला आता सोडायचे नाही. असं म्हणून सगळ्या बायकांनी मैनाला ओढली आणि दुसऱ्या गावातली आहेस तू आणि आमच्या गावात येऊन असले कांड करतेस का म्हणून तिला खूप मारली. आणि तिच्या पण तोंडाला काळं फासलं. तोपर्यंत गावकऱ्यांनी गाढव आणलं, काजळी आणली आणि वाड्यामध्ये घुसून पाटलाच्या पोराला बाहेर खेचला. चपलाचा हार केला आणि त्याच्या गळ्यात घातला. त्याच्या तोंडाला काळं फासलं आणि उलट गाढवावर बसवला उलटा. 2-4 पोरं बोलवली, हलगी वाजवायला लावली. आणि अख्ख्या गावातून ओढ्या नाल्याने सगळीकडून पाटलाच्या पोराची गाढवावरून धिंड काढली. आणि आता ती धिंड नेमकी फिरत फिरत इनामदारवाडीच्या समोरून चालली. चंद्राने ते बघितलं आणि म्हणाली, शशी, अरे हे काय वाजतंय? आणि शशी गालात हसून म्हणाला, न्यायाचा डंका. आज मी माझ्या बाबांना निष्कलंक साबित केलं आणि त्यांचा मुलगा आहे हे सिद्ध केलं. आणि ते निष्कलंक आहेत हेच सगळीकडे दवंडी पिटवून सांगितलं जात आहे चंद्रा. आणि चंद्रा म्हणाली, काय? आणि ती बाहेर बघायला गेली आणि ती धिंड बघून खूप हसली आणि म्हणाली, शशी, अरे काय हे? आणि शशी हसून म्हणाला, जो शशीसोबत पंगा घेतो शशी त्याला नंगा करून सोडतो. आणि तू ग माझी जंगली वाघीण, घेशील का माझ्याशी पंगा? मग आज रात्री तुला सुद्धा. असं म्हणून शशी चावटपणे हसला आणि चंद्राला अजून आत गेली. आणि मग शशीनं चंद्रकांतचा तर बदला घेतला आणि पाटलाच्या पोराला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण इतक्यात त्याची सुटका नव्हती. मैनानं पाटलाच्या पोरावर आरोप केले, त्यानं माझ्यावर बलात्कार केला. त्यामुळे इन्स्पेक्टर भालेराव तिथं आले आणि पाटलाच्या पोराला अटक करून घेऊन गेले. आणि आता काही वर्ष बलात्काराच्या आरोपात तुरुंगात बस असं म्हणाले. आणि गावामध्ये शशीला विरोध करणारा आता कोणीच उरला नव्हता. त्यामुळे शशी आता बिनधास्त राहायला लागला आणि त्याच्या शेतीचा कारभार करू लागला. पुन्हा त्यानं चांगलाच जम बसवला आणि इनामदार वाडा मुला माणसांनी पुन्हा गजबजला. आणि आता मालन म्हणाली, शशी, चंद्रा, आता तुम्ही जा. इथं एवढं करून ठेवलं आहे. 200-250 एकर जमीन आहे. इकडं कोणीतरी लक्ष द्यायला हवं. त्यामुळे मी इथेच थांबणार. अधूनमधून तुम्हीच इकडे या. चंद्रा म्हणाली, आहे अगं, एकटी कशी राहशील? मालन म्हणाली, एकटी कुठे आहे मी? माझे भाऊ, माझे आई वडील इथे सगळे आहेत आणि त्या आठवणींच्या आधारे मी जगणार.
आता कस्तुरीचा पण संसार सुरू झाला आहे, तुझा पण संसार सुरू झाला आणि आता माझी लुडबुड नको. इथे राहून मी सगळं सांभाळते. पण शशी, चंद्रा पुन्हा मुंबईला गेले आणि शशी सुखरूप घरी आला म्हणून रविशेठ हरकले. आणि इथली एक ना एक अपडेट सचिन आणि पांडूकडून रविशेठना आधीच कळत होती. मग आता असेच काही दिवस गेले आणि रविशेठने पुन्हा एकदा शशीनं त्यांच्या धंद्यासाठी जे काही ठरवलं होतं ते सगळ्यांना सांगण्यासाठी गँगस्टरची मीटिंग बोलवली. मीटिंग संध्याकाळी होती आणि सगळे छोटे मोठे गँगस्टर नेहमीच्या ठिकाणी जमले. बाकी सगळे साध्या खुर्चीवर बसले होते. रविशेठ एकटे त्यांच्या डॉनच्या मोठ्या खुर्चीत होते आणि रविशेठ म्हणाले, मला वाटतं आपण आपल्या धंद्याचं स्वरूप बदलावं. असे गँगवॉर करून आणि बेकायदेशीर धंदा जर केला तर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मुलांचं भवितव्यसुद्धा धोक्यात असतं. ही मुलं आपल्यासाठी जीव धोक्यात घालतात, काम करतात, पण त्यांना मृत्यू आला, अटक झाली तर त्यांच्या कुटुंबियांचं काय? पैसे आपण पुरवू शकतो, पैशानं आर्थिक नुकसान भरून निघेल, पण माणूस पुन्हा आणू शकत नाही आणि ती हानी भरून काढण्यासारखी नाही. म्हणून मला वाटतं की अजित सांगतोय त्या प्रकारे आपण जर केलं तर सगळे सेफ राहू आणि आपला धंदासुद्धा चांगला चालेल, कोणाचं नुकसानही नाही होणार. मग आता शशी उठला आणि त्यानं सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि सल्या ज्या प्रकारे तुम्हाला सांगत होता एक्स्ट्रा कमिशनचं वगैरे ते सगळं विसरा. त्याच्या मनात काय होतं हे मी ओळखलं होतं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यांना बाबाच्या जीवावर उठायचं ठरवलं होतं आणि हे एकदा नाही खूपदा झालं होतं आणि म्हणून त्याला संपवणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर मीच आहे. आणि आता कोणाला माझ्या निर्णयाविरुद्ध जायचं असेल तर जाऊन दाखवा असं म्हणून शशीनं त्याच्या हातातली पिस्तूल लोड केली आणि टेबलवर ठेवली. तसे आता सगळेच घाबरले आणि कोणीच शशीच्या विरोधात बोललं नाही. आणि रविशेठ म्हणाले, याचा अर्थ तुम्हा सगळ्यांना अजित असं म्हणतोय ते मंजूर आहे ना? आणि सगळे म्हणाले हो. आणि त्यातला एक जण म्हणाला, पण रविशेठ, आमची एक अट आहे. जर हे सगळं अजितच्या म्हणण्यानुसार होणार असेल तर तुमचा वारसदार म्हणून त्या खुर्चीत त्यालाच बसू द्या. आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकलं, इथून पुढे त्याचं ऐकू, नो प्रॉब्लेम. तसे रविशेठ हरकून गेले आणि शशी नाहीच म्हणाला, जोपर्यंत बाबा आहेत तोपर्यंत मी या खुर्चीत नाहीच बसू शकत. पण रविशेठ काहीच त्याचं ऐकून नाही घेता म्हणाले, अजित, आता वेळ आली आहे बाबाच्या खात्यावरचं ओझं हलकं करण्याची. आणि बेटा, मी रिटायर नाही होणार, मी आहे ना तुझ्या बाजूच्या खुर्चीत बसलेला, डोंट वरी. असं म्हणून रविशेठ त्या मोठ्या खुर्चीतून उठले आणि शशीच्या खांद्याला पकडलं आणि त्याला त्या खुर्चीत आज बसवला. आणि खऱ्या अर्थाने शशी आता मुंबईचा डॉन झाला. तसं आता सगळ्यांनी शिट्ट्या वाजवल्या, टोप्या उडवल्या आणि चिअर्स म्हणून दारूचे ग्लास एकमेकांच्या ग्लासला धडकवले. आणि सगळ्यांनी एक म्हणजे एकच जल्लोष केला. आणि इतक्यात सचिन आणि पांडूनं नाच गाण्याची सुद्धा सोय केली आणि म्हणाले, बाबा, आज छोट्या शेठचं प्रमोशन झालंय, पार्टी तो बनती है, करू का? आणि रवी शेठने हसून हवेत हात उडवला आणि दारूचा ग्लास हातात घेऊन स्वतःच नाचायला लागले. आणि गाणं लागलं, अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन. तसे सचिन आणि पांडू मोठ्यानं म्हणाले, डॉन 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 डॉन. असं म्हणून त्यांनी शशीला खांद्यावर उचलून घेतला आणि खूप खूप जल्लोष करायला लागले. मग पार्टी संपली. रात्र झाली होती खूपच आणि आज शशी हळूच बेडरूममध्ये घुसला आणि त्यानं पाहिलं तर शशांक झोपला होता आणि त्याला पाचता पाचता चंद्राचा पदर छातीवरून बाजूला गेला होता. तिची अर्धी छाती शशीला दिसली आणि त्याच्या प्रणय भावना जागृत झाल्या आणि त्यानं तिचा आहे तो ब्लाऊजसुद्धा काढून टाकण्यासाठी ब्लाऊजचे हुक काढू लागला. तशी चंद्रा जागी झाली आणि म्हणाली, ए चोर, काय करतोस? चोर कुठला?
शशी म्हणाला, चोर नाही, डॉन आहे मी, मुंबईचा डॉन. आणि मी तुझा ब्लाऊज लावत होतो, काढत नव्हतो. आणि चंद्रानं सुद्धा त्याची कॉलर पकडली आणि खेचून जवळ घेतला आणि त्याच्या ओठाला चावली आणि म्हणाली, ही फसवाफसवी बाहेर जाऊन कर. ते पोलीस फसत असतील तुला, पण मला फसवू नकोस. मला माहीत आहे तू काय करत होता. आणि शशी आता हसला आणि म्हणाला, आता सगळंच माहीत आहे तर बाळ झोपला आहे तोपर्यंत आता करू दे की. असं म्हणून त्यानं खूप आवेगाने तिला मिठीत घेतली आणि एका झटक्यात तिची ब्लाऊज, साडी, परकर सहित सगळे कपडे उतरवले. त्याचेही पॅन्ट शर्ट काढून तिच्या कपड्यांवर फेकलं बेडच्या खाली. विवस्त्र अवस्थेत तो तिच्या अंगावर आला. खूप खूप चुंबन करत होता तिला. आणि चंद्रा म्हणाली, शशी लवकर उरक, नाहीतर शशांक उठेल आणि मग काम अर्धवट राहील. पण शशी म्हणायचा, नाही, आज मला तुला मनसोक्त फील करायचे आहे. असं म्हणून नुसताच तिला कुस्करायचा आणि उत्तेजित करायचा. चंद्रा ऑलरेडी खूप उत्तेजित झाली आणि ती त्याच्या छातीवरून तिचे ओठ फिरवत होती. शशीसुद्धा तिच्या उघड्या शरीरावरून छातीवरून तोंड फिरवायचा. तसतशी चंद्रा उतावळी होत होती आणि तिनं शशीला तिच्यात प्रवेश करण्याचा इशारा केला. त्यानं प्रवेश करणार इतक्यात पाळण्यामध्ये बाळ रडायला लागलं. चंद्रा घाबरली. तिनं दिला शशीला बाजूला फेकून पटकन गाऊन घातला आणि बाळाकडे गेली. आणि शशीचा खूप म्हणजे खूप पचका झाला आणि त्यानं डोकंच पकडलं आणि रडकुंडी येत म्हणाला, चंद्रा हे काय आहे? इतक्या रात्रीसुद्धा हा उठतो. मग मी कधी नक्की तुझ्या जवळ यायचं? कोणत्या वेळी येऊ? सकाळ, दुपार, रात्र, पहाट, सगळ्या वेळी हा जागा असतो. चंद्रा आता हसली, खूप हसली आणि म्हणाली, हा छोटा डॉन आहे. असशील तू मुंबईचा डॉन, पण याच्यासमोर तुझं काहीच चालणार नाही. समजलं का? शशी आता हसला आणि दूध पिणारं बाळ आणि बाळाला दूध पाजणारी चंद्रा, या दोघांना त्यानं खूप प्रेमानं आणि लाडात येऊन मिठी मारली. आणि त्याचं कुटुंब पूर्ण झालं. मग शशांक दूध पिऊन झोपला आणि आता शशीनं पटकन अंगावरचा टॉवेल सोडला. तिचं एक वस्त्र असलेला गाऊन काढून फेकला आणि झटपट तिच्यावर येत प्रणय क्रीडा करून मोकळा झाला. दोघेही तृप्त झाले आणि झोपले. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रीतसर न्यूजपेपरमध्ये शशीनं ती डॉनची खुर्ची ॲक्सेप्ट केली ही बातमी आली. आणि आता मुंबईतील सगळी अंडरवर्ल्डची सूत्र अजितच्या हातून हलणार होती. आणि पोलीस प्रशासनानं डोकं पकडलं. आणि आता खूप पोलीस ऑफिसरच्या स्वप्नात सुद्धा जाऊन शशी त्यांची झोप उडवणार होता. आणि पोलीस घाबरले, कारण अजित को पकडना मुश्किल ही नाही नामुमकिन है, हे त्यांना माहीत होतं. कारण तो कोणाच्या बापाला पण घाबरत नव्हता. तर असो, या शानदार अशा स्टोरीचं इथेच शेवटचं एपिसोड मी संपवते. या ठिकाणी कथा समाप्त होत आहे आणि शेवटचा एपिसोड आवडला असेल तर कृपया कमेंट्स करून प्रोत्साहन द्या आणि भेटूया अशाच नवनवीन कथेसह. थँक्यू सो मच.